कमी पैशात असतात, पैसे वाचतात तुमचे. तर हा मार्गसुद्धा तुम्ही इथं आल्यावर प्रेफर करू शकता. आणि एक गोष्ट ऑब्झर्व केली की आपले इंडियन लोक फक्त आहे ना जास्त पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही वापरत, पण जे फॉरेनर आहेत सगळे पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरत आहेत. आणि नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे ॲनिव्हर्सरी, लग्नाची पहिली ॲनिव्हर्सरी. कसं वर्ष गेलं ते कळालं नाही. आणि वाजलेले आहेत सकाळचे 4. सकाळी लवकर उठण्याचं कारण असं की आपण चाललेलो आहोत थायलंड एक्सप्लोअर करायला ॲनिव्हर्सरी निमित्त. ॲनिव्हर्सरी दिवशीच आपण जातो आहे, पण त्याचं सेलिब्रेशन करायचं आहे. मम्मीनं तिकडं आरती ओवाळायची तयारी केलेली आहे आणि पप्पा नेहमीप्रमाणे लवकर उठलेले आहेत. सो चला तर छोटंसं सेलिब्रेशन करूया, ओवाळून वगैरे घेऊया. कॅब येऊन खाली थांबलेली आहे. फ्लाईटसोबत जी अटॅच कॅब असते तीच कॅब मी बुक केलेली आहे. सो ऐन वेळेस गोंधळ नको. सो चला, तुम्हाला पूर्ण थायलंड मी दाखवणार आहे. आणि थायलंड म्हणजे फक्त पार्टीचा देश नाही, तर तिथे एक वेगळ्या गोष्टी आहेत, तिथलं कल्चर आहे आणि तिथं बऱ्याच अजून गोष्टी आहेत, त्या आपण या सिरीजमध्ये एक्सप्लोअर करणार आहोत. तर ब्लॉग कंटिन्यू करा. सो गाईज झालेलं आहे आपलं, तिकीट भेटलेलं आहे. आता वरती जाऊन राहिलेली इमिग्रेशन प्रोसेस कंप्लीट करू आणि आपण पुढं जाऊया. गेट नंबर 1ला आपली फ्लाईट लागणार आहे. बामेल पड बाबू. सो गाईज आपण फायनली पोचलेलो आहोत बँकॉक एअरपोर्टवरती. ती गेलेली आहे वॉशरूममध्ये. आणि आता आपण इमिग्रेशन पूर्ण करूया. आणि फर्स्ट टाईम ही ट्रॅव्हल आपण स्वतः ट्रिप आपण प्लॅन केलेली आहे. सो आता आपण फर्स्ट टाईम इथलं पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरणार आहोत. लेट्स सी पब्लिक वापरतो आहे की प्रायव्हेट, पण मी ट्राय करतो आहे की पब्लिक वापरायचं आहे, कारण इथला ॲक्च्युअल सिटीचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे मला बँकॉकचा. चला तर कंटिन्यू करा. सो गाईज फायनली आपण इमिग्रेशन पूर्ण केलेलं आहे. बेसिकली तुम्हाला ते TDAC म्हणून एक इथलं अरायवल कार्ड आहे, ते भरावं लागतं येताना. तुम्ही अप्लाय केलं की 1 मिनटात येऊन जातं. डायरेक्ट तुम्ही थायलंड अरायवल कार्ड असं टाकलं तरी त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, त्याच्यावरून करा. दुसरी गोष्ट, तुमचं पासपोर्ट चेक करतात. बाकी ते 10,000 थाई बाटबद्दल जे बोलतात, म्हणजे ते ॲक्च्युली तर विचारत नाहीत जर तुम्ही जेन्युइन वाटत असताल. त्यामुळं आम्हाला पण काही विचारलं नाही त्याच्याबद्दल. सो 10,000 थाई बाट जर तुमच्याकडे कॅश जरी नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, कार्ड वगैरे तुम्ही मॅनेज केलं तरी काही इश्यू नाही. सो इमिग्रेशन क्लिअर झालेलं आहे आणि आता आपण ट्रान्सपोर्ट इथलं पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करणार आहोत. चला तर कंटिन्यू करूया. पब्लिक ट्रान्सपोर्टनं जाण्याचे 2 फायदे. एक तर तुम्हाला इथलं कल्चर कसं आहे, डे टू डे लाईफस्टाईल कशी आहे हे कळतं. आणि दुसरी गोष्ट, जिथं 600 बाट जाणार आहेत त्याच्या जागी फक्त 60 बाट जात आहेत. 60 बाट म्हणजे जवळपास 180 रुपये आणि 600 बाट म्हणजे 1800 रुपये. 10 पट पैसे कमी जात आहेत. तर आपल्याला त्यासाठी जायचं आहे फ्लोअर 1वरून गेट नंबर 8मधून. तर आत्ता आम्ही तिकडं चाललेलो आहोत. इकडे एक्सेलरेटर आहे, तुम्हाला दाखवतो. तर ॲक्च्युली गंमत अशी झाली की फ्लोअर 1 आम्ही जिथं उभा होतो तो फ्लोअर 2 होता. खाली जायचं होतं, आम्ही वर गेलो. काय हरकत नाही, स्वतःहून एक्सप्लोअर करताना हे प्रॉब्लेम्स होणारच. आता आम्ही इथलं पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, या इथं अशा बस लागलेल्या आहेत, तिथं आमची बस येणार आहे. सो आता आपण वाट बघूयात, बस आलं की तुम्हाला अपडेट देतो. तर गाईज आम्ही फायनली बसमध्ये बसलेलो आहोत. इथली भारी गोष्ट सांगायची म्हणजे तिकीट काढले आम्ही. तर आमच्याकडं पहिला तर 500 बाटची नोट होती. तर त्यांनी कुठलेही म्हणजे असं नाही का रट न करता सुट्टे व्यवस्थित दिले. आणि दुसरं आमचं आता लगेच जरा जास्त आहे ना, 21 kgची बॅग आहे, परत 7 kgच्या 2 बॅग आहे. सांग काय त्यांचं कसं
आणि असं जेव्हा तिकीट देताना असं इतके पोलाइटली असं छान थँक्यू म्हणतात. त्यानंतर बॅगला ते लॉक करत होते आम्हाला न सांगता. जर आपला इंडियाच्या कोणी कंडक्टर असताना त्यांना आपला इंडियाचं जर कोणी कंडक्टर असते तर मग त्यांनी म्हटलं असं एक हा कोणाची बॅग आहे हे करा असं करा. पण हे लोक ते स्वतःच करत होते. थोडे पोलाइट लोक करतात. म्हणजे आपण पण आपल्या देशात करू शकतो. असं नाही की फक्त कंडक्टरचे चुके. आपण पॅसेंजरनं पण नीट वागायला पाहिजे आणि कंडक्टरनं पण. तर भारी आहे. म्हणजे हा एक्सपिरियन्स प्रत्येकानं घेतला पाहिजे. गाडी आहे. सो गाईज फायनली आम्ही पोचलेलो आहोत आमच्या लोकेशनवर जिथं आमचं हॉटेल आहे. हा आहे खौसान रोड आणि ही बस आहे ज्यातून आम्ही आलेलो आत्ता. ही बस आहे आणि हे इकडचं थोडंसं असं लोकल सगळं घरं वगैरे आहेत. आणि एक गोष्ट ऑब्झर्व केली की आपले इंडियन लोक फक्त आहे ना जास्त पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही वापरत. पण जे फॉरेनर आहेत सगळे पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरत आहेत आणि अतिशय सुंदर पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे. आणि इतकं छान ते बोलतात वगैरे आहे ना. खरंच स्वतः फिरण्याची मजा वेगळी आहे. थोडीशी भीती वाटते पण धाडस करून स्वतः फिरावं असं मला वाटते. तर बघूया ही सुरुवात आहे काय एक्सपिरियन्स असतो. चला तर आता आम्ही रूमवर जातो. जाता जाता काही असेल तर तुम्हाला दाखवतो आणि छोटीशी रूम टूरसुद्धा देतो. सो गाईज फायनली आपण आपल्या रूमवर आलेलो आहोत. एकदम छोटीशी पण छान सुंदर अशी बजेट फ्रेंडली रूम आपण बुक केली होती. कार्ड इन्सर्ट करून ठेवू आपण इकडं. तर तुम्हाला छोटीशी रूम टूर देतो. ही रूम आहे आणि इकडं छोटंसं असं वॉशरूम आहे आणि इकडं थोडंसं असं ग्लासेस आहेत जे आपण ओपन करू शकतो. फार काही व्ह्यू वगैरे नाही आहे आणि ठीक आहे. रूम इज गुड. त्या काही बेसिक गोष्टी लागतात आपल्याला. फ्रीज वगैरे हे आहेत ह्या गोष्टी. सो गाईज मस्तपैकी आवरून वगैरे झालेलं आहे आता सगळं आणि फ्रेश वगैरे झालेलो आहे आम्ही. आणि बायकोनं गिफ्ट दिलेली बाली, जर तुम्ही इंस्टावर फॉलो करत असताल तर तुम्हाला माहिती आहे ती बाली घातलेली आहे. कशी वाटत आहे कमेंट करून सांगा. तर आता पुढचा जो सरप्राईजचा प्लॅन आहे, आज ॲनिव्हर्सरी पण आहे आमची, तर तिच्यासाठी एक छोटंसं सरप्राईज आहे. सो आता त्याच्यासाठी तयारी चालू आहे. आपण तिकडं जाऊ. काय आहे काय नाही तुम्हाला सगळे डिटेल्स सांगणारच आहे. चला तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा. सो गाईज हॉटेलपासून आम्ही इथे एक प्रार्चित म्हणून बोटचं स्टेशन आहे त्या स्टेशनपर्यंत चालत आलो. 40 बाथमध्ये ही बोट घेतलेली आहे आणि आता जिथं आजचं आपल्याला जायचं आहे डिनरसाठी तिकडं या बोटने चाललेलो आहोत. तर मी तुम्हाला एक बोटचा छोटासा व्ह्यू दाखवतो. आणि हां म्हणजे इथून फ्रिक्वेंटली बोट असतात आणि अतिशय कमी पैशात असतात. पैसे वाचतात तुमचे. तर हा मार्गसुद्धा तुम्ही इथं आल्यावर प्रेफर करू शकता. सो गाईज जे आपलं तिकीट होतं आपण बुक केलं होतं ऑनलाईन ते दाखवून इथून हे वाउचर घेतलेलं आहे आणि असा टॅग दिलेला आहे त्यांनी आपल्याला आणि लाईनमध्ये उभं राहायचं आहे. थोडासा इथं गोंधळ उडतो हे सगळी प्रोसेस करताना. तर ही गोष्ट काळजीपूर्वक आपल्याला करावी लागते बघून व्यवस्थित. तर इथं वेगवेगळे पायर आहेत. पायर 1, पायर 2, पायर 3. आपलं नेमकं कुठं आहे हे बघून करावं लागतं. हाय. सो गाईज फायनली आपण आलेलो आहोत. थोडंसं शेजारी इथं जवळजवळ लोक बसलेले आहेत त्यामुळं मोठ्यानं नाही बोलू शकत मी. क्रूजच्या टॉप फ्लोअरला आपल्याला सीट भेटलेली आहे. बुकिंग करताना तसं केलं होतं व्यवस्थित. सो हे म्हणजे क्रूजमधलं डिनर असं रिव्हरमध्ये इथले वेगवेगळे चांगले स्पॉट आहेत ते स्पॉट कवर करतात. सो ही डेट आहे. मी मॅक्झिमम कवर करण्याचा प्रयत्न करेल जेवढं होईल तेवढं. पण माझा पर्सनल टाईमसुद्धा एन्जॉय करेल. वेलकम ड्रिंक्स दिलेले आहेत इथे. पाणी आहे प्लस आपलं म्हणजे नॉन अल्कोहोलिक ड्रिंक आहेत सगळे. आणि काढलं मस्त हे करताना ते क्रूज जात होते तेव्हा असं पाण्यात चालतं असं वाटतं.
सो गाईज हा होता डे 1. क्रूजवर बऱ्याच ॲक्टिव्हिटी होत्या, डान्स वगैरे, गाणी, सॉन्ग, बऱ्याच गोष्टी होत्या. तर अशा पद्धतीनं आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली आणि थोडेफार जे काही दाखवू शकत होतो ते तुम्हाला दाखवलं. हा होता डे 1. आता आम्ही रूमवर जाऊ, तर भेटूयात डे 2 मध्ये.